नामदेवरायांचा. याच्या पलीकडे जाऊन सांगतो महाराज, नामदेवरायांचं कीर्तन चालू झालं आणि असं कीर्तन महाराज, कीर्तन चालू झाल्याच्या नंतर महाराज आता गावातले असतात ना काही चांडाळ चौकडीचे लोक जमा झाले असतात ना महाराज. आता प्रत्येक गावात एक ना एक तरी असतच. सरपंच साहेब असतं का नाही, सप्ताह बंद पडला पाहिजे. आता ते माणूस म्हणतो ना, वाटातून एखाद्या मांजर जर आडवी गेली तर महाराज काम होत नाही. सप्त्यामधून 10 जरी मांजरी आडव्या गेल्या तरी काम होतंय, पण एखादा माणूस आडवा जाऊ द्या कामच होत नाही महाराज. असे असतात ना महाराज. एखाद्या गावात एखादं तरी असतं का नाही महिला मंडळी. हा मग महाराज असेच लोक नामदेवरायांच्या पण काळात होते. ते म्हणले अहो नामदेवराय, अहो बंद करा हे तुमचं कीर्तन. नामदेवराय काय महाराज संत होते, त्यांनी कीर्तन मंदिराच्या पाठीमागं चालू केलं. कीर्तन मंदिराच्या पाठीमागं चालू केलं महाराज. अधिकार हा होता. फिरविले देहुळ जगामाजी ख्याती, नामदेवा हाती धुन प्याला, नामदेवा हाती धुन प्याला. हरी फिरविले देहुळ जगामाजी ख्याती, नामदेवा हाती धुन प्याला, नामदेवा हाती धुन प्याला. फिरविले देहुळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. अरे नामदेवरायांच्या हातानं देवानं नैवेद्य खावा हा अधिकार नामदेवरायांचा होता. आणि ज्या नामदेवरायांच्या हातानं देवानं नैवेद्य खाला त्या नामदेवरायांनी कीर्तन ऐकलं महाराज वाळवंटामध्ये की वाल्या कोळ्यानं 100 कोटी अभंग पूर्ण केले. कुणाचे? देवाचे. ऐकतात महाराज, नामदेवराय ऐकतात आणि देवाकडे जाऊन प्रतिज्ञा करतात, देवा अरे मी सुद्धा तुझे 100 कोटी अभंग पूर्ण करणार. पण घाबरतात महाराज, पांडुरंग देव घाबरतात. नामदेवराय म्हणतात देवा काय झालं घाबरायला. अरे काय झालं म्हणजे अरे 100 कोटी अभंग पूर्ण करणं एवढी सोपी गोष्ट असते का. हा देव म्हणतात नामदेवरायला, नामा अरे बोलणं सोपं असतं पण करणं खूप अवघड असतं. हा अरे नको उगाच. नामदेवराय म्हणतात नाही नाही देवा आपल्याला अभंग पूर्णच करायचे. देव म्हणतात काऊन. अरे वाल्या कोळी माहित आहे का म्हणे. म्हणला माहित आहे. मग कोण होता वाल्या कोळी. देव म्हणला चोर होता, डाकू होता, लुटारू होता. मग नामदेवराय म्हणतात देवा अरे चोर वाल्या कोळी, डाकू वाल्या कोळी, लुटारू वाल्या कोळी जर तुझे 100 कोटी अभंग पूर्ण करीत असेल तर मी तर काही चोर नाही, डाकू नाही, लुटारू नाही. अरे उलट चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकुनी उभी जणी, पाठीमागे डोळे झाकुनी उभी जणी. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे उभी जणी, पाठीमागे डोळे झाकून उभे जणी. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभी ती जणी. नामदेवराय सांगता देवाला अरे देवा अरे मी 4ही युगात असून तुझी भक्ती करणारा मी भक्त आहे. मग आम्ही नेमकं अभंग नाही लिहायचे तर मग काही इलेक्शन मध्ये प्रचार प्रसार करायचा का. देव म्हणतात तसं नाही रे नामा. अरे पण ज्या वेळेस वाल्या कोळ्यानं अभंग लिहिले त्यावेळेस 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं आणि आजकाल राहिलंच किती रे म्हणे. नामदेवराय म्हणतात देवा बरोबर आहे. मग नेमकं राहिलंय तरी किती 100. आणि खरं सांगा जिजा आपले 100तले 100 खरंच भाजनात जाते का. जाते का. काही इकडं जाते काही तिकडं जाते. अल्प आयुष्य मानवी देह शतकनीले ते अर्धरात्र खाय, मध्य बालत्व पिढा रोगशय, काय भजना शिवरले ते पाहेगा. काय महाराज काही मिळ आहे का. तरी महाराज आपल्या आता इकडले लोक म्हातार पाया म्हणजे उतार वयात परमार्थ करतात. एक 80 वर्षाचं म्हातार आमच्या संस्थेवर आलं. गुरुजींना म्हणाला गुरुजी मला पेटी शिकवती. गुरुजींनी दिलं माझ्याकडे धाडून जा म्हणे ती महाराज तुला पेटी शिकी दे म्हणे. 80 वर्षाचं म्हातार पेटी शिकायला आलं. मी म्हणलं माझ्याकडे आला आता मग आधीच असं स्वभाव
ते आलं माझ्याकडं, मला म्हणलं महाराज आम्हाला पेटी शिकाव वाटते म्हणे. मी आम्हाला शिकितो. ती मी किती दिवस लागते. मी म्हणलं गंगा पूजन आलो की येऊन जाईन म्हणलं. आता हाय का नाही महाराज, 80 वर्षाचे कुठं पेटी शिकत असते का? उतार वयात परमार्थ करतात. अहो परमार्थ हा तारुण्य दशेत करना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तन